कुरुंदवाडमधील हलसिद्धनाथ सभागृह ते नमो उद्यानपर्यंत विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते। कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासाचे आमचे ध्येय असून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकास कामांना गती दिली जात आहे। सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक प्रकल्पामुळे शहराच्या विकासात नवी भर पडणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले। कुरुंदवाड शहरातील 2 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या पायाभरणी व भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते। कार्यक्रमास नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी माजी नगराध्यक्ष डांगे म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक सुविधांना चालना देणाऱ्या कामांना आमदार डॉ. पाटील यड्रावकर प्राधान्य देत आहेत। त्यामुळे कुरुंदवाड शहर विकासाच्या आदर्श मॉडेलच्या दिशेने वाटचाल करत आहे। नगराध्यक्षा सौ डांगे म्हणाल्या, शहराच्या विकासासाठी विविध योजनांतून मोठा निधी शहराला मिळत आहे। सामाजिक बांधिलकी जपणारी सभागृहे उभी राहत आहेत। शहराचा चेहरा मोहरा बदलत असून आमदार डॉ. पाटील यड्रावकर यांची ध्येयपूर्ती होताना दिसत आहे। प्रारंभी हलसिद्धनाथ मंदिर सभागृह बांधकाम, मारुती मंदिर सुशोभीकरण, शिकलगार समाज, सांस्कृतिक हॉल व कुपनलिका, कोळी बेपारी गल्लीतील कॉन्क्रीट रस्ते तसेच शहरातील खुल्या जागेत विकसित करण्यात येणाऱ्या नमो उद्यान बगीचा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी नगरसेवक अक्षय आलासे, जवाहर पाटील, रमेश भुजुगडे, सुरेश बिंदगे, दत्ता कामत, रामभाऊ मोहिते यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।